चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स देत आहेत आणि आता म्हणजे ऑलमोस्ट एखाद महिना झाला आहे की मी जे काही आहे आपले डेली रुटीनचे ब्लॉग्स अपलोड करते। मी तुमच्यासोबत बोलता बोलता आज जे काही माझं कपड्यांच्या फोल्ड वगैरे आहेत त्या सुद्धा करून घेते, कारण घरात भरपूर असा पसारा झाला आहे। आज बेड कवर वगैरे चेंज करायचं होतं, परत ब्लँकेट वगैरे सुद्धा धुवायचं होतं, कारण छान ऊन पडत आहे आणि पुढे परत आय थिंक पाऊस वगैरे सांगितलं आहे असं। तर ठीक आहे, आता जेवढे काम होतील तेवढे करून घेऊ नवरात्री आधी, कारण मग होतं असं की नवरात्रीमध्ये माझे 9 दिवस पूर्ण उपवास असतात आणि त्यावेळेस मग असं होतं की नको थोडा आधीच उपवास आहे आणि मग जी काही एनर्जी असते ती उगाच नको अजून ड्रेन व्हायला, म्हणून मग जेवढ्या गोष्टी पॉसिबल होतील आता तेवढ्या गोष्टी किंवा जे काही कामं आहेत आपली ती आता करून घेऊन खरं तर आज घरातलं जे काही होतं ते आवरून पटकन झालं होतं, पण मग तेच थोडं ऊन वगैरे होते म्हणून बाल्कनीमध्ये गादी वगैरे टाकली होती, जरा वेळ उन्हात ठेवली होती, कारण मग ती जड असल्यामुळे मला एकटीला शक्य नाही, म्हणून ते ऑफिसला जाण्याच्या आधीच जे काही होतं ते गादी वगैरे बेडवरच्या आत घेऊन घेतली। आज ब्लँकेट बेडशीट्स वगैरे पण धुवायला टाकलेले होते, म्हणून ऊन असल्यामुळे आहे ना मग पटकन वाळतात पण ते मशीनचे कपडे। आणि आता जे काय आहे ते मी इकडे कपड्यांच्या फोल्ड वगैरे करून घेते। भरपूर अशा कपड्यांच्या फोल्ड करायच्या होत्या, सो विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि तुमच्यासोबत गप्पा करता करता जे काही आहे ते आपल्या कपड्यांच्या फोल्ड सुद्धा करून घेऊ। आणि बऱ्यापैकी असं होतंय की ब्लॉग स्टार्ट करायला आहे ना एकतर मग सकाळी घरातला आवरत बसलं ना तर ब्लॉग स्टार्ट करायला लेट होऊन जातं, किंवा मग जो ब्लॉग स्टार्ट केला तर जी काही बाकी कामं असतात ती राहून जातात। तर मग असा प्रयत्न चालू असतो की आधी घरातल्या ज्या काही मेन गोष्टी जसं की जेवण वगैरे स्वयंपाक, कारण यांचं जो ऑफिस असलं तर हे टिफिन नेत नाही, मग बरं पडतं की ते जेवण वगैरे करून स्वयंपाक जर झालेला असतं तर ते जेवण करून वगैरे जातील, म्हणून मग तर ठीक आहे, जे काय आहे ते कपड्यांच्या फोल्ड वगैरे करून घेते। नंतर आता बेड कवर धुवायला टाकलेलं होतं सो ते सुद्धा चेंज करायचं आहे, ते पण टाकून घेते मी आधी आणि बघू अजून काय काय होतात गोष्टी त्या तुमच्यासोबत शेअर करते। तर ठीक आहे, आता माझ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून झाल्या आहेत, इकडेच ठेवलेलं आहे मी ते। आणि हा जो पॉट आहे ना तर त्याच्यात मला काहीतरी नवीन ॲड करायचं आहे, म्हणजे ॲज जसं फिश वगैरे काही नाही, पण दुसरं काय करू शकते मला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, कारण मला त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा आहे सध्या तरी, कारण आता मी त्यात फिश ॲड करणार नाही, कारण आम्हाला दिवाळीसाठी घरी जायचं आहे। सो आत्ता मी त्याच्यात फिश ॲड नाही करू शकत आहे, सो मी दुसरं त्याच्यात काय करू शकते हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि ठीक आहे, आता हे जे कपड्यांच्या फोल्ड वगैरे केले आहेत त्या मी जाऊन जागेवर कपाटात ठेवते। नंतर त्या बेडचं बेड कवर चेंज करायचं आहे, सो आता ते पण चेंज करते। आणि आता ऑलमोस्ट 4-4:30 झाले आहेत आणि ठीक आहे, बघू अजून दिवसभर काय होतं। हॅलो अँड वेलकम बॅक। खरं तर आता ब्लॉग मी डिरेक्ट रात्री स्टार्ट करते आहे आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत 10:30। अजून आमची जेवणं वगैरे बाकी आहेत, कारण यांचा कॉल चालू होता आणि आता जेवणात थोडं सिम्पलच बनवायचं आहे, कारण इव्हिनिंगला जरा बाहेर स्नॅक्स वगैरे खाऊन झालं होतं म्हणून। तर आता मी फक्त जे आपलं तिखट शेवाळ्या असतात ना त्याच बनवायच्या आहेत, आणि असं पण ते बनवून ठेवलं तर ते गार होऊन चांगलं लागत नाही, म्हणून विचार केला की गरम गरमच बनवू। पण आता त्याच्यात टाकायला मॅगी मसाला नव्हता, सो आता ते मॅगी मसालाच घ्यायला गेले आहेत। तोपर्यंत जे काही कटिंगचं किंवा चॉपिंगचं काम होतं ते करून घेतलं आहे मी। कांदा हिरवी मिरची कट करून घेतली आहे। ॲक्च्युली मी हे फर्स्ट टाइमच बनवते, म्हणजे मी ऐकलंय किंवा 1-2 वेळा खाल्लं पण आहे, पण मी स्वतः ट्राय नाही केलं आहे। सो आता मी छानपैकी त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या। नंतर कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडा टमाटा पण टाकेल मी याच्यात, एक कढीपत्ता वगैरे नाही आहे, तुमच्याकडे असला तर तुम्ही टाकू शकताय। त्यानंतर काही लोक शेंगदाणा वगैरे पण घालतात, जसं आपण खिचडीला फोडणी देतो ना त्या पद्धतीने करतात, बट मला ते शेंगदाणे वगैरे ते नको वाटतं आणि फर्स्ट टाइम ट्राय करते, सो नको उगाच काही रिस्क, म्हणून जसं आपण मसाला मॅगी बनवतो त्या पद्धतीने मी हे बनवणार आहे। तर ठीक आहे, आता जे काही आहे हे त्यांनी मॅगी मसाला वगैरे आणल्यानंतर मी ते बनवायला घेते। त्याआधी मी ह्या ज्या शेवाळ्या आहेत ना त्या थोडं तेल टाकून कढईत परतून घेते आणि मग नंतर जे काही आहे आपलं फोडणीला उकळी आल्यावर मग मी ते त्यानंतर फोडणीमध्ये ॲड करेल की असंच टाकू मला कळत नाही, कारण मी पहिल्यांदाच बनवते आणि माहिती नाही कसं लागेल, पण ठीक आहे ट्राय करू। आणि जर झालं ह्यावेळी छान व्यवस्थित बेक झालंच तर नेक्स्ट टाइम मी याची जी काही रेसिपी आहे ती डिटेलमध्ये तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन। तर ठीक आहे, आधी मी जे काही हे आहे ना शेवाळ्या त्या कढईतून थोडं तेल टाकून परतून घेते।
सो ठीक आहे, आता मी इकडे कढईत अगदी थोडंसंच तेल टाकलं आहे. हे थोडं गरम होऊ देते आणि ज्या काही आपल्या शेवाळ्या आहेत ना त्या याच्यातून परतून घेते. तर मी या तिखट शेवाळ्या बनवण्याआधी जरा यूट्यूबवर रेसिपी सर्च केली होती आणि तिकडे मला 1-2 सजेशन्समध्ये असं आलेलं की ह्या ज्या शेवाळ्या आहेत ना तर त्यात थोडं तेल टाकून अगदी म्हणजे थोडं असं लालसर होईपर्यंत जर भाजून घेतला ना तर त्या बनवल्यानंतर अगदीच असं गोळा वगैरे होत नाही किंवा ते थोडं सुटसुटीत असतात, म्हणून मग त्या खायलाही छान लागतात. कारण ते एकदम असं गच्च झाल्यावर ते टेस्ट एवढी चांगली नाही लागत त्याची. तर ठीक आहे, आता छानपैकी मी थोडं लालसर किंवा तांबूस पण येईल असं मी तेल टाकून ह्या शेवाळ्या भाजून घेतल्या होत्या. आता त्याच कढईत मी तेल टाकते आणि जे काही आहे आपलं चॉप केलेले कांदा, टमाटा, हिरवी मिरची हे सगळं त्याच्यात परतून घेईल. तर ठीक आहे, आता इकडे मी तेल मस्त गरम होऊ देते आणि छान तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी ॲड करेल जिरा आणि मोहरी. जिरा आणि मोहरी बऱ्यापैकी टाका, कारण त्याच्याने छान टेस्ट येते आणि ते खातानासुद्धा मस्त वाटतं. आता जे काही मी कापलेलं टमाटा, हिरवी मिरची किंवा कांदा हे आहे ना ते छानपैकी परतून घेईल, म्हणजे थोडं मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घेईल मी. आणि मग त्याच्यासाठी आहे ना मी आता जे काही होतं ते मसाले साईडला काढून घेते. मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे मॅगी मसाला, हळद, धने जिरे पूड आणि लाल चटणी आणि गरम मसाला, म्हणजे जे नॉर्मली आपल्या घरात मसाले असतात ना तेच ॲड करायचं आहे. याच्यात मी वरून फक्त टाकणार आहे मॅगी मसाला की ज्याने टेस्ट छान येते आणि थोडंफार मॅगी खाण्याचा फील येतो. सो मी मस्त एक जे सॅचेट असतं मॅगी मसाल्याचं ते पण मी याच्यात ॲड करणार आहे. तर आता ठीक आहे, इकडे हे कांदे वगैरे ते छान असं मऊ झालेले आहेत, परतून घेतले ते आणि यांना अजून अर्धा 1 मिनटं मी छान असं तेलात अजून फ्राय करून घेते, कारण ते खाताना असं कचकच नको लागायला. आणि मग हे छान असं मऊ झाल्यानंतर जे काही मसाले काढून घेतलेले आहेत आपण तर ते सुद्धा टाकून छान कलसवून घेईल मी. आणि त्यानंतर मग आपण थोडं पाणी ॲड करून देऊ, कारण ते मसाला वगैरे आहे ना मॅगी मसाला टाकल्यामुळे ना ते पटकन थोडं असं खाली लागायला लागतं. सो यात थोडं पाणी ॲड करून याला थोडी उकळी येऊ देऊ. त्यानंतर आता याच्यात मी आपल्या चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण जे काही आपण शेवाळ्या वगैरे बनवल्या असतात त्याच्यात ऑलरेडी मीठ असतं आणि मॅगी मसाल्यात पण थोडंफार मीठ असतं, म्हणून मीठ टाकताना थोडं टाकलं, वाटलं तर वरून तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर मी इथे मस्त बारीक चिरून कोथिंबीर ॲड केली आणि मस्तपैकी उकळी आल्यानंतर ज्या काही आपण शेवाळ्या थोड्याफार तेलात फ्राय करून घेतल्या होत्या किंवा रोस्ट करून घेतल्या होत्या तर त्या आता याच्यात ॲड करून द्यायच्या आहेत. आणि आता याच्यात पाणी टाकताना एक काळजी घ्यायची आहे की एकाच वेळी असं भरपूर असं पाणी टाकायचं नाही आहे, जसं लागेल तसं पाणी याच्यात ॲड करायचं आहे. कारण काही वेळेस असं होतं की शेवाळ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी ते सोक होतं किंवा काही वेळेस ते तसंच राहून जातं आणि याच्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात ठेवायचं नाही आहे. ह्या ड्राय फॉर्ममध्येच, म्हणजे जे काही असतं ना विदाऊट सूपवाली मॅगी जशी असते ना ज्याच्यात अजिबात सूप नसतं तशाच ह्या मॅगी बनवायच्या आहे किंवा तशाच ह्या शेवाळ्या बनवायच्या आहेत. तर आता याच्यात पाणी आहे ना जसं लागेल तसं मी ॲड करत जाईल आणि याला एकदम जे काही लो फ्लेमवर असतं ना ते छान असं शिजवून घेईल. शिजवायला खूप काही वेळ लागत नाही, मॅगीपेक्षा तर नक्कीच लवकर शिजतात ह्या शेवाळ्या, कारण ह्या बऱ्यापैकी बारीक असतात म्हणून. तर आता छान इकडे ऑलमोस्ट शिजत आल्या आहेत, पण त्याच्यात थोडंफार पाणी वाटतं आहे मला, म्हणून मी अजून 1-2 मिनटं त्याला गॅसवर असं छान लो फ्लेमवरच राहू देते. आणि यस, त्यानंतर जी काही होती आपली शेवाळ्यांची मॅगी किंवा तिखट शेवाळ्या त्या बनवून झाल्या होत्या. त्यानंतर थोडा पापडचा कुसमुराही बनवायचा होता, म्हणून मी इकडे उडदाची पापड भाजून घेतली, कारण पोळ्या होत्या तर म्हटलं याच्यासोबत कुसमुरा वगैरे काहीतरी करून घेऊ, म्हणून मग छान उडदाचे पापड वगैरे भाजून त्याचा कुसमुरासुद्धा बनवून घेतला. आणि तिकडे ज्या काही आहेत त्या आपल्या तिखट शेवाळ्यासुद्धा बनवून रेडी आहेत. तर आता अशा काही पद्धतीने आपल्या शेवाळ्या बनवून रेडी आहेत आणि खरंच सांगते खूप छान आणि टेस्टी बनल्या होत्या. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेल्या, बट खरंच खूप जास्त आवडल्या त्या आणि हेल्दीसुद्धा आहेत. मॅगीपेक्षा घरच्या घरी काहीतरी खावंच वाटलं तर आपण हे बनवू शकतो आहे.
आणि ठीक आहे, असं आता ताट करून झालं आहे, ज्यात तिखट शेवळ्या, पापडचा कुसमुरा आणि पोळी आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ना एखादा आठवड्यापासून रात्री बऱ्यापैकी जेवण लेट होत आहे. सो ठीक आहे, आता 11 वाजले आहेत, आम्ही जेवण करतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.